प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिकमध्ये IT कंपनीत चक्क आमच्या हिंदू समाजाच्या मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं आणि धर्मांतरणाचा कट रचला जातो। हे ऐकून रक्त सळसळत आहे। अरे IT कंपनी आहे की धर्मांतरणाचा अड्डा आहे? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे म्हणून 6च्या 6 आरोपी अटकेत आले आहेत। पण एकीकडे हे 6च्या 6 आरोपी मुस्लिम आहेत, तर दुसरीकडे ज्यांचं शोषण झालंय त्या सगळ्या मुली हिंदू आहेत। आम्ही वारंवार सांगतो की हे जिहादी लोक कितीही मोठ्या पदावर गेले तरी कायम षडयंत्र रचत असतात, हे आज समोर आलंय। या निमित्ताने माझी महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, ज्यांच्या बाबतीत असे प्रकार होत असतील, कुठे छळ होत असेल, आपण तात्काळ पुढे या आणि पोलिसात तक्रार द्या। या जिहाद्यांच्या नांग्या ठेचून काढाव्या लागतील।